जबरदस्त मित्रांनो, जबरदस्त. एकच शब्द सांगतो, जबरदस्त. तर आता आपण मटणाची एक जबरदस्त रेसिपी बघणार आहे, ती म्हणजे जंगली मांस. फक्त 5 इन्ग्रेडियंट या रेसिपीमध्ये जातात: तूप, मटण, मीठ, मिरची आणि लसूण. ही शिकारीवर जायचे तेव्हा बनवायची रेसिपी आहे. तर आपण बनवूयात. आणि आज आपण ती सातारच्या अमृता डेअरीच्या शुद्ध गाईच्या तुपात बनवणार आहे. पातेलं ठेवलं आपण तापायला आणि त्यामध्ये तूप. किती तूप? 1 किलो मटणाला साधारणपणे 200 ग्राम तूप. ही करेली बघा कसली जबरदस्त दिसते. तर आता हे मटण तुपात सोडूयात आपण. तर हे मटण जरा तुपात मिक्स करून घेऊयात आपण. आणि तुपावर थोडंसं भाजून घ्यायचं, हलका हलका. नाही भाजलं तरी देखील चालेल, पण भाजल्यावर एक जरा मटणाचा पण इंटेन्स फ्लेवर येतो, म्हणून थोडंसं हलकं भाजून घ्यायचं. हे लसूण आहे. किती लसूण तुम्हाला पाहिजे तितकी लसूण. नंतर ॲक्च्युली याच्यात मथानिया मिरच्या वापरतात राजस्थानच्या, पण त्या आपल्याकडे मिळत नाहीत, त्यामुळे मी इथे या साध्या गुंटूर मिरच्या घेतल्यात. याला पांडी मिरची पण म्हणतात. या थोड्या तिखटपणासाठी. आणि नंतर एक बॉडी आणि कलर यायला हे बेडगी मिरची घेतलेत. आणि हे मीठ, इथे खडे मीठ वापरतो आपण. खडे मीठ जनरली वापरा मटण शिजवताना. ह्याचा एक फ्लेवर जो येतो आणि त्याचा उमामी पंच एक नंबर वाटतो तो मटणात. याला मिक्स करायचं आहे. जास्त काहीच रेसिपीत या करायचं नाही आहे. याला मिक्स करायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे. अधूनमधून यायचं आहे 10-10 मिनटांनी आणि एकदा मध्ये मध्ये हलवायचं आहे फक्त. आणि याला स्लो कुक होऊ द्यायचं आहे. 1 ते 1.5 तास लागेल. आता एवढी क्वांटिटी आहे, ह्याला 1.5 तास तरी लागेल. तर निवांत वेट करत राहायचं आहे. एक 10 मिनटं झालेत. तुम्ही बघू शकता मटणाने त्याचं पाणी सोडलेलं आहे आणि ह्याच पाण्यात आपल्याला मटण शिजवायचं आहे. एक्सटर्नल आपण अजिबात पाणी वापरणार नाही आहे. याला झाकून जेवढं पाणी सुटेल मटणाला, त्या मटणाच्या स्वतःच्या पाण्यातच आपण पूर्ण रेसिपी कुक करणार आहे. तरच जबरदस्त लागते. तर ह्या रेसिपीचं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ह्याला दिला जाणारा टाईम. ओके, ही गडबड करून चालणारी रेसिपी नाही आहे. म्हणजे घरी असाल तर गोष्ट वेगळी, पण असं जेव्हा मित्रांसोबत कुठे आउटिंगला जाल, बाहेर जाल, तेव्हा सिम्पल इन्ग्रेडियंट्स, काय जास्त फॅन्सी इन्ग्रेडियंट्स घेऊन जायची गरज नाहीत. कुठल्याही प्रकारची पावडर, आलं लसूण पेस्ट वगैरे काहीच याला लागत नाही. नुसतं काय न्यायचं आहे तर 5 इन्ग्रेडियंट्स आणि निवांत मित्रांसोबत गप्पा मारत मारत मध्ये असं हलवत राहायचं आहे 5-5 मिनिटांनी येऊन. आणि जबरदस्त रेसिपी तयार होणार आहे. मित्रांसोबतच्या गप्पा आणि अशी क्लासिक रेसिपी एक नंबर. मजाच याची वेगळी आहे. म्हणजे आपण शहरात असताना सुट्टीच्या दिवशी क्लबिंगला जातो, पार्ट्या करतो, पण मला तर रविवार असेल तर असं शांत शेतात येऊन, हा पक्ष्यांचा आवाज तुम्हाला मागे ऐकू येतोय, अशा आवाजात एखादी मटणाची रेसिपीज आणि आपले जवळचे 3-4 मित्र आणि त्यांच्या सोबत गप्पा, यापेक्षा वेगळं काय सुख असतं असं मला तर वाटत नाही. म्हणजे प्रत्येकाची ह्याची डेफिनेशन वेगळी वेगळी आहे, पण मला तर हेच पर्सनली आवडतं. तुम्हाला काय आवडतं हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. किंवा असं कुठेतरी शेतात जाऊन एखादी मटणाची रेसिपी बनवायला तुम्हाला आवडत असेल तर कोणासोबत जायला तुम्हाला आवडेल त्यांना ह्या व्हिडिओ टॅग करा. तर आता ऑलमोस्ट 40 मिनटं झालीत. आपण मध्ये एकदा ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड केलेलं, कारण की पाणी सुकत होतं, तर पाणी ॲड केलं आहे. मटण आता बऱ्यापैकी 80% कुक झालेलं आहे. अजून आपण एक 15-20 मिनटं याला असंच लो फ्लेमवर आपण एक अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं. हे जे दिसतंय तुम्हाला, ह्या सगळ्या लसूण ज्या आपण ॲड केलेल्या त्या विरघळल्या आहेत आणि मिरच्या पण, बेडगी मिरची जी होती त्या पण कुस्करल्या गेलेल्या आहेत. त्याचं हे जे दिसतोय ते बेडगी मिरची आणि लसूणचं पेस्ट आहे, जी की शिजून तयार झालेली आहे. त्याला अजून झाकून ठेवूयात आपण
आणि एक 15 मिनिटांनी आपलं मटण रेडी होऊन जाईल. असं एक 5-5, 10-10 मिनिटांनी मधून राऊंड मारायचे ह्याच्यात जवळ येऊन, आणि इथे येऊन जरासे स्टर करायचे जेणेकरून खाली लागत नाही आणि ते मिरच्या असतात त्या शिजल्यावर त्याची एक पेस्ट व्हायला मदत होते. तर इथे ऑलमोस्ट आता हे झालेलं आहे. ह्याला 5 मिनटं आपण रेस्ट करूयात आणि आपलं जंगली मांस रेडी होऊन जाणार आहे. सुपर असं टेस्ट करणार आहे. ह्याचा अरोमा जो येतोय आत्ता या क्षणाला, थोडी थोडी मिरची भाजली गेली, थोडे पीसेस भाजले गेलेले आहेत, त्याचा तो रोस्टेड स्मोक्ड फ्लेवर, आणि सुपर टेस्ट करणार आहे मित्रांनो. अशा रेसिपीज खरंच मस्ट ट्राय आहेत. म्हणजे जनरली आपण घरी या बनवत बसत नाही कारण की आपल्याकडे एवढा वेळ नसतो, पण तुम्ही वेळ काढा. हा जो वेळ आहे आणि हा जो कुकिंगचा एक्सपिरियन्स आहे, हे एक थेरपीच्या कमी नाही आहे. नक्की असं तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा किती मजा येते. कलर बघा, काय जबरदस्त कलर आलाय आणि किती हळू शिजतंय ते बघा तुम्ही. तुम्हाला या बुडबुड्यांवरून लक्षात येत असेल की आपण फ्लेम किती स्लो ठेवलेली आहे. खरं तर काय गरज नाही आहे, पण जरासं टॉपअप करतोय तुपाने. ऑलरेडी याच्यात भरपूर तूप आहे, पण लास्टला जे टाकलेलं त्याचा जो फ्लेवर एंडला राहणार आहे, मस्तच वाटणार आहे एकदम. हा तुपावर एक तुम्हाला लेयर दिसत असेल, हा या केळीच्या पानावरती वॅक्सी फिनॉलिक कंपाऊंड्स असतात, तर ते आहेत. ते पण गरम जेव्हा आपण एखादा गोष्ट ठेवतो तर ते लूज होऊन वरती आलेले आहेत आणि त्याचा एक विशेष फ्लेवर येणार आहे, तो पण मस्त लागतो. तर सगळ्या मटणातला हा माझा फेवरेट पीस आहे आणि तो जबरदस्त शिजला आहे. याला करेलीची नळी म्हणतो आपण. तुम्ही बघू शकता किती इझिली मटण नळीपासून सेपरेट होते आणि एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे ते. तर ट्राय करून बघूयात कसं झालं आहे आपलं जंगली मांस. जरासे मटण घ्यायचं आहे, तुपामध्ये डुबवायचं आहे, थोडंसे मिरच्या त्यासोबत, आणि टेस्ट करूयात. जबरदस्त मित्रांनो, जबरदस्त. एकच शब्द सांगतो, जबरदस्त. ह्यापुढे काय बोलूच शकत नाही. गार्लिकचा तो फ्लेवर, मिरच्यांचा तिखटपणा, ती जी आफ्टर किक बसते, कारण की आधी तुपामुळे सौम्य जात आहे, पण नंतर मिरच्यांची किक बसते आणि जबरदस्त फील येतोय. खूपच सुंदर. तर मित्रांनो, अशा जबरदस्त रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा जबरदस्त रेसिपीज तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा की एकदम इझी आहेत बनवायला. त्या बनवतील तुमच्यासाठी आणि तुम्ही सगळे मिळून अशा सुंदर रेसिपीजची एकत्र मजा घेऊ शकता. चलो बाय, सी यू टिल नेक्स्ट टाइम.